तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज स्वबळाची घोषणा केली। विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी 225 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। काहीही करून मनसेला सत्तेमध्ये नेणारच असा निश्चय राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना विधानसभेचं रणशिंग फुंकलं। 1 ऑगस्ट पासून राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। तर लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष फुटले नसते असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील। तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही। त्यानुसार पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून पण जवळपास 1 ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय। ज्या वेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन, तालुक्यामध्ये येईन, जिल्ह्यामध्ये येईन, त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच। अजून तिथे इतर कोणाच्या भेटीगाठी करून घ्यायच्या आहेत, करायच्या आहेत, केल्या पाहिजेत असं जे तुम्हाला वाटत असेल त्यांच्या गाठीभेटी माझ्या तुम्ही करून द्याव्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।